काय मग मैत्रिणींनो, उन्हाळ कामाला सुरुवात झाली की नाही? चला तर मग तुमच्यासाठी ही नवीन रेसिपी, शाबू बटाटा सांडगे. तर हे सांडगे खूप छान होतात आणि तेलात टाकताच 5 पटीने फुलतात. नमस्कार, मी स्वाती, आईची शिदोरी या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आपण बटाटा शाबू सांडगे पाहतोय. तर इथे 1 किलो बटाटे घेतलेले आहेत. तर ते बटाटे स्वच्छ धुवून त्याचं साल्ट काढून नंतर हे खिसणीने खिसून घेतलेले आहेत. तर तो स्वच्छ पाण्यामध्ये टाकला म्हणजे आपल्याला हे 1-2 वेळेस स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे. कारण की बटाटे खिसल्यानंतर त्याला लालसर कलर येतो, मग आपल्या सांडगे पण लालसर होतात. त्यासाठी इथे स्वच्छ 2-3 पाण्याने हे धुवून घ्यायचं जोपर्यंत पाणी स्वच्छ राहत नाही. इथे अर्धा किलो शाबू घेतलेला आहे. 1 किलो बटाट्याला अर्धा किलो शाबू, प्रमाणाचं असं काही नाही, आपण कितीही घेऊ शकतो. तर हे रात्रभर भिजत घालायचा शाबू. तर इथे बघा, 1 बोट भरून पाणी मी वरती ठेवलेलं आहे आणि हा आपल्याला रात्रभर चांगला शाबू भिजत ठेवायचा आहे. म्हणजे 6-7 तास हा शाबू भिजून घ्यायचा. तर सांडगे घालण्या अगोदर मी 1 दिवस रात्री अगोदर हा शाबू भिजत घातला आणि आता दुसऱ्या दिवशी याचे सांडगे बनवते. तर इथे गॅसवर पातेलं ठेवलं आहे, पातेल्यात पाणी टाकले थोडंसं आणि अर्धा चमचा मीठ टाकलेलं आहे. आणि आता त्याच्यामध्ये हा आपल्याला बटाट्याचा खिस आहे तो चांगला शिजवून घ्यायचा आहे, वाफवून घ्यायचा आहे. बटाट्याचा खिस शिजायला काही वेळ लागत नाही. तर इथे बघा, एक चाळणी घेतली आणि चाळणीमध्ये जो आपण रात्रभर भिजत घातलेला शाबू होता तर तो टाकलेला आहे. आणि ती चाळणी जो आपण बटाट्याचा खिस वाफवतोय, शिजवतोय, त्याच पातेल्यावरती ठेवलेला आहे. तर असं करण्याचं कारण की आपला शाबू जो आहे तो पण चांगला शिजला जातो, चांगला नाही पण थोडासा शिजला जातो आणि आपले सांडगे चांगले होतात. तुम्हाला जर असं करायचं नसेल तर तुम्ही सकाळी उठल्यानंतर 2 तास अगोदर सांडगे घालण्याच्या थोडंसं गरम पाणी याच्यामध्ये टाका, म्हणजे आपला शाबू वाफवला जातो. तर तसं करण्याऐवजी मला ही सोपी पद्धत वाटते. तर त्या पातेल्यावरतीच मी हा शाबू पण वाफवून घेतलेला आहे. तर तुम्ही बघू शकता, शाबू चांगला वाफला गेला आहे आणि इकडे आपल्या बटाट्याचा खिस पण तयार झालेला आहे. तर मी हा चाळणीमध्ये काढून घेतला. त्यातलं पाणी निथळलं गेलं की आपण ज्या भांड्यामध्ये शाबू घेतलेला आहे त्याच भांड्यामध्ये हा बटाट्याचा खिस पण टाकून घ्यायचा आहे. तर बटाट्याचा खिस पण जास्त शिजवायचा नाही आहे, थोडासा शिजवायचा, म्हणजे जास्त शिजल्यानंतर तो तुटला जातो, त्यासाठी जास्त शिजवायचा नाही. आणि आता हे दोन्ही एकजीव करून घ्यायचं आहे. तर गरम गरम बटाट्याचा खिसा असला की लगेच आपण त्या शाबूमध्ये टाकायचा आहे, म्हणजे राहिलेला थोडासा शाबू आहे तर तो पण थोडासा वाफला जाईल. तर इथे अर्धा चमचा लाल तिखट वापरलेला आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार याच्यामध्ये लाल तिखट किंवा हिरवी मिरची वापरू शकता. तर बटाट्याचा खिस शिजवते वेळेस आपण मीठ टाकलेलं होतं, त्यामुळे इथे मी चवीनुसार मीठ टाकलेलं आहे. आणि आता हे मिश्रण तयार आहे. तर याचे आपल्याला मस्त असे सांडगे घालून घ्यायचे आहेत. तर तुम्हाला हवे तसे तुम्ही लहान मोठे याचे सांडगे घालून घेऊ शकता. आणि खूप साधी आणि सोपी झटपट होणारी रेसिपी आहे आणि खायला अप्रतिम लागते. त्यामुळे नक्की या उन्हाळ्याच्या सीझनमध्ये ही रेसिपी एकदा करा आणि तुम्हाला कशी वाटली नक्की मला कमेंटमध्ये सांगा. तर इथे आपले सांडगे घालून झालेले आहेत. तर इथे मी स्लॅबवर सांडगे बनवते, तुम्ही घरामध्ये पण बनवू शकता. पण उन्हामध्ये सध्या आता भरपूर ऊन पण पडायला लागलेलं आहे आणि उन्हामध्ये चांगले सांडगे वाळले जातात. तर 2 दिवस हे सांडगे वाळवून घ्यायचे. तर इथे बघा, मस्त असे आपले सांडगे तयार झालेले आहेत. तर आता हे आपण तळून पाहूया. तर इथे मी कढईत तेल ठेवलं आहे आणि बघा, कढईमध्ये हे सांडगे टाकताच मस्त असे फुलले जातात. आमच्या घरच्यांना सर्वांना हे सांडगे खूप आवडलेले आहेत. तुम्हीही नक्की हे रेसिपी ट्राय करा आणि तुम्हाला कशी वाटली नक्की मला कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये.